रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार श्रोते हो, च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज पुन्हा एका नवीन सेलिब्रिटी सोबत स्पेशल गप्पा ऐकूयात. आज आपल्यासोबत असणार आहेत नंदिता पाटकर, ज्यांना अनेक सिरियल्समधनं, फिल्म्समधनं, नाटकामधनं आपण बघितलंय. वय आय एम सावित्रीबाई फुले हा एक त्यांचा विशेष प्रयोग सध्या खूप गाजतोय. एलिझाबेथ एकादशी असेल आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, बालभारती, खारी बिस्किट अशा अनेक फिल्म्समधनं आपण त्यांचा अभिनय बघितलाय. अशा नंदिता पाटकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार नंदिताजी, तुमचं स्वागत आहे. थँक्यू प्रसन्ना. नंदिताजी, आम्ही भरपूर वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मधनं तुम्हाला बघितलंय, सिरियलच्या लीड रोल मधनं बघितलंय, नाटकांमधनं बघितलंय, सावित्रीबाई फुले म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला बघितलेला आहे. सगळ्यात चांगला आणि जवळचा फॉर्म अभिनयासाठीचा तुम्हाला कुठला वाटतो? फिल्म, नाटक, सिरियल, नेमकं काय सांगता येईल? नाटक, कारण की नाटकापासून माझी सुरुवात झाली, तर त्यामुळे नाटक हे नेहमीच जवळच राहिलंय. आणि अर्थात लाईव्ह मीडियम असल्यामुळे तुम्ही प्रेक्षकांशी ऍक्च्युली इंटरॅक्ट करू शकता आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऑन द स्पॉट तुम्हाला मिळतात. तर त्यामुळे ते जे घेऊन तुम्ही परफॉर्म करता त्याची मजाच वेगळी आहे. डेफिनेटली. आणि होय, मी सावित्रीबाई फुले ह्या नाटकाबद्दल अनेक सेलिब्रिटीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सुद्धा मी ऐकलेल्या आहेत. या नाटकाबद्दल पर्टिक्युलरली सांगायचं असेल तर काय सांगू शकतो आपण? तो वय आय एम सावित्रीबाई फुले म्हणजे वय मी सावित्रीबाई फुले हे जे मराठी नाटक आहे, जे सुषमा देशपांडे करायच्या बरीच वर्ष त्यांनीच लिहिलंय आणि दिग्दर्शित केलंय. सो ते इंग्लिशमध्ये शांता गोखलेंनी ट्रान्सलेट केलंय आणि मंजिरी भुसकुटेंनी त्याची इंग्लिश प्ले स्क्रिप्ट बनवली आहे. आणि आता मी ते एकपात्री परफॉर्म करते. सो हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे, कारण सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचं आयुष्य तुम्ही स्टेजवर मांडायला मिळतं आणि एकपात्री असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळतात. सो एक फारच चॅलेंजिंग प्रोजेक्ट आहे हे माझ्यासाठी, कारण की ह्या एकतर पहिलं म्हणजे हे माझं पहिलं इंग्लिश मधलं काम आहे. आतापर्यंत मी मराठीत काम करत होते. सो हे पहिलं माझं इंग्लिश प्रोजेक्ट आहे की जे एकपात्री मी परफॉर्म करते ते इंग्लिश मध्ये परफॉर्म करते. सो एक वेगळी मजा येते, कारण की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं आपण आजपर्यंत जेवढं कार्य म्हणजे मला वाटतं शाळेच्या पुस्तकातनच जास्त वाचलेलं आहे. तर ते ऍक्च्युली परफॉर्म करताना, ऍक्च्युली स्टेजवर मांडताना, एनॅक्ट करताना मला वाटतं लोक जेव्हा खूप रिलेट करतात त्या सगळ्या गोष्टींची, त्यांना ते सगळं आठवतं. आणि मला वाटतं एक प्रकारचं त्यांना सावित्रीबाई आज खूप कॉन्टेम्पररी लेवलवर बोलतात. म्हणजे त्या काळी आम्ही काय केलं आणि आज जग कुठे चाललंय हे जे ह्या लेवलवर जो एक डायलॉग होतोय सावित्रीबाईंचा आणि ऑडियन्सशी, तो फार रिलेटेबल आहे लोकांना. तो मजा येते ते करायला. डेफिनेटली. पण हे इंग्लिश मध्ये आपण करावं असं याच्या मागचा नेमका विचार काय आहे? काय ना, आजकाल एकतर इंग्लिश यासाठी करण्याचं कारण हे की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. कारण आज इंग्लिश ही भाषा मला वाटतं ऑल ओव्हर इंडिया, आपण म्हणजे महाराष्ट्रापुरतं यांचं काम मर्यादित न राहता आपण ऑल ओव्हर इंडिया किंवा देशाच्या बाहेरही त्यांचं काम नेता आलं तर ते जास्त सोयीस्कर या भाषेत पडेल या विचाराने हे इंग्लिशमध्ये करण्यात आलंय. आणि मला वाटतं आजच्या जनरेशनची भाषा इंग्लिश आहे की त्यांना इंग्लिशमध्येच संवाद करतात किंवा त्यांना ते समजण्यासाठी सोपं जाईल, ते काही त्यांचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोपं जाईल म्हणून इंग्लिश. अभिनेत्री पलीकडच्या नंदिता जर सांगायच्या असतील तर त्या नेमक्या आहेत कशा? नंदिता इज अ ट्रॅव्हलर. बर, ओके. हो, ट्रॅव्हलर, फूडी. मला खूप फिरायला आवडतं, वेगवेगळ्या जागेचे कल्चर एक्सपिरियन्स करायला आवडतं, तिथलं खाणं एन्जॉय करायला आवडतं आणि हे जे नवीन एक्सपिरियन्सेस गोळा करायला आवडतात. मला वाटतं ते मला माणूस म्हणूनही समृद्ध करतात आणि मला वाटतं कुठेतरी ते माझ्या कामातही रिफ्लेक्ट करतात. नंदिता जर या फिल्म या सेक्टरमध्येच नसल्या असत्या, आर्ट या फॉर्म मध्ये नसल्या असत्या तर आज नेमकं काय करत असल्या असत्या? माहित नाही, खूप कठीण आहे सांगणं. कारण आता मी ऑलरेडी काहीतरी वेगळं करत होती, म्हणजे मी कॉर्पोरेट मध्ये काम करत होती आणि ते सोडून समहाव माझा प्रवास
प्रवास या क्षेत्रात झालाय. आणि आता मला असं वाटतं की म्हणजे इतकं म्हणजे आय वॉज मेंट टू बी हिअर, म्हणून मी आता एक खूप फिरून वेगळा प्रवास करून इथे आली. आणि मला माहित नाही आता जर मी हे नसती करत तर काय करत असते म्हणून वगैरे. एक व्यक्ती म्हणून, एक पर्सनॅलिटी म्हणून ह्या गोष्टी माझ्या प्लस पॉइंट आहेत. आणि ह्या गोष्टी जर मी बदलल्या तर मी आणखीन एक चांगली पर्सनॅलिटी होऊ शकते, असं पण असतं. तर नंदिता यांचे प्लस पॉइंट सांगायचे असतील तर कुठले कुठले आहेत, आणि एखादी गोष्ट बदलायची असेल माझ्यामधली तर कुठली गोष्ट तुम्ही बदलणार? मला लोकांशी कनेक्ट करायला खूप आवडतं. ओके. आणि आय थिंक आय एम अ गुड लिस्नर. आणि नवीन गोष्टी शिकणे, त्या किती जमतील नाही जमतील मला माहित नाही, पण मला नवीन गोष्टी शिकायला आणि एक्सपेरिमेंट करायला आवडतात. ग्रेट. आणि एक गोष्ट जी बदलावीशी वाटते ती म्हणजे मी थोडीशी आळशी आहे, थोडीशी नाही बऱ्यापैकी आळशी आहे, सो मला ते बदलावं असं वाटतंय स्वतःबद्दल. पण आताचा सध्याचा जमाना जो आहे ना तो रील्सचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे वगैरे असं सगळं म्हटलं जातं. नंदिता या सोशल मीडियाकडे नेमकं कोणत्या अँगलनी पाहतात? हो बरोबर आहे, खरंच आहे तुझं की खूप सोशल मीडियाचा आणि रील्सचा जमाना आहे. मी तेवढी टेक्नॉलॉजी सॅवी नसल्यामुळे मला थोडं जड जातं हे सगळं. बट येस, मला काय वाटतं की जसं जसं वेळ बदलते तसं तसं तुम्हाला अडॅप्ट करणं गरजेचंच आहे. त्याला नावं ठेवण्यापेक्षा मला वाटतं त्याला अडॅप्ट करून त्या पद्धतीने ग्रो होणं ही काळाची गरज आहे. आज सोशल मीडिया आहे, उद्या नसेल, उद्या काहीतरी वेगळं असेल. तर आय थिंक त्याला आपल्या कामासाठी किंवा आपल्या आयुष्याप्रमाणे मोल्ड करून घेणे आणि नवीन गोष्टी शिकणे, कारण की ही नवीन टेक्नॉलॉजी आहे तर ते कदाचित आपल्या कामासाठी कसं वापरता येईल ह्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर आय थिंक इट वुड बी मोर पॉझिटिव्ह. फॅन्सना एखादा मेसेज द्यायचा असेल, आपल्याकडनं काही द्यायचं असेल मेसेज, तर काय देणार? पर्यंत मला इतक्या प्रेमाने सगळ्या, म्हणजे मला आठवतंय अजूनही एलिझाबेथ एकादशी इतक्या प्रेमाने लोक लक्षात ठेवतात आणि भेटले की कुठेही एलिझाबेथ एकादशीचं नाव करतात. सो तसं प्रेम जसं आजपर्यंत प्रेम करत राहिला तसं कायम करत राहा आणि इतरही कामं तुम्हाला तशीच आवडत राहो, हीच माझी रिक्वेस्ट आणि प्रार्थना. नक्कीच आमची सुद्धा तुम्हाला एक विनंती आहे की अशाच वेगवेगळ्या रूपामधनं, वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधनं तुम्ही आमच्या भेटीला येत राहा. आम्हाला तुमचं काम खूप आवडतंय. तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या सगळ्या लिसनर्सकडनं खूप खूप शुभेच्छा. आज आपल्यासोबत होत्या ऍक्ट्रेस नंदिता पाटकर. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका वेगळ्या सेलिब्रिटी सोबत. तोपर्यंत द्या RJ प्रसन्नला रजा. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.